कमल, कमळाचं फूल, ते कमळाचं झाड जिथून निघतं ना भाऊ, त्या चिखलातून तिथं त्याचा जोडीदार आहे बेडूक. दोघं बरोबरच आहेत ते. पण ते कमळ फुलतं बरं का. बाहेरचे भुंगे येतात, मकरंद खाऊन जातात. पण तो आहे ना बेडूक, तिथं चिखल चिवडत बसतो. भगवंत म्हणतात माझ्यामध्येच असतात, माझ्याच मध्ये राहतात, पण मला जाणत नाही. मला नाही जाणत हे लोक. माझ्या भक्तीला किती 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 किती. आळंदी पंढरपूरला चालायला रस्ता नाही एवढे भक्त आहेत. त्यांना गोचिडे भक्त म्हणतात. काय म्हणतात? गोचिडे भक्त. वेशा भोगी कवडावेचे, दारहीचे पुणे येतेचे, ऐशे लाजीरवाणे दीक्षितांचे काय वाणू. ज्ञानोबारांचं म्हणणं आहे, माझं नाही. वेशा नावाची एक बाई असते, तिला 7 दिवसाला 7 नवरे लागतात. तिचा नवरा कधीच मरत नाही. का मरतो? ती सदा सुहागन. तसं आपलं नाही. आपल्याला 7 दिवसाला 7 देऊ नको. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 येणे विना जीवा सुख नोहे. येणे विना जीवा सुख नोहे. येणे विना जीवा सुख हो, नोहे. एक देव पाहिजे. आणि एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आणि म्हणून सांगितलं तो कमळातला मकरंद खाण्यासाठी बाहेरचा भुंगा येतो आणि तो मकरंद खाऊन जातो. हा चिखल चिवडत बसतो. त्या भुंग्यांच्या मध्ये सुद्धा 3 जाती आहेत दादा. त्या भुंग्यांच्या मध्ये सुद्धा 3 जाती आहेत. एक लाकडं पोखरतो, एक शेणाच्या गोळ्या करतो, आणि एक मकरंद खातो. बुवा दिसायला सगळे सारखेच, दोन्ही दिसती. वर्म जाणे तो बको धवळा हा, हंसो धवळा हा, क्षीर नीर विवेके तू. हंसो हंस आणि बको. बगळा सफेदच असतो आणि राजहंस सुद्धा सफेद असतो. पण पाणी आणि दूध ठेवलं ना एकत्र करून, दूध आणि पाणी एकत्र केलं का बगळा गटागट पितो. पाणी पण पितो आणि दूध पण पितो. पण राजहंसाच्या समोर जर ठेवलं तर त्याच्या जिभेमध्ये अशी लाळ आहे. ती लाळ ज्या वेळेला त्या पाणी टाकलेल्या दुधामध्ये जर पडली का त्या दुधाचं दही बनतं आणि तो फक्त दूधच खातो, पाणी बाजूला करतो. वेगळं करता आलं पाहिजे. सार आणि आसार निवडता आलं पाहिजे. पण ते आपल्याला निवडता येत नाही, बरं की नाही. आणि ज्याला निवडता येत नाही समजाचा बगळा, आणि ज्याला निवडता येतो त्रिगुण आसार निर्गुण हे सार. सारा सार विचार. सार आणि आसार निवडता आलं पाहिजे. म्हणून सांगितलं परमार्थामध्ये येऊन सुद्धा जर आम्हाला देव कळाला नाही आणि संत कळाले नाही, मातीची या खोडे जन्मा येऊन काय केले तुवा मुद्दल गमाविले. आणि मग पुढे जाऊन सांगतात बर का, 2 दृष्टांत झाले आणि 3रा दृष्टांत दिला. निदर्वाच्या परिवरी लोहा रुतल्या हाती शस्त्रवरी, तेथे बैसुने उपवास करी दरिद्री जो. लोकांच्या घरी मागायला जातो तुकडे, आणि जिथं मागून आणतो आणि आपल्या घरामध्ये जिथं बसून ते तुकडे खातो मागून आणलेले, त्याच ठिकाणी त्या बसल्याच्या जागेखाली धन गाडलेले, पण त्याला माहिती नाही. तसं ज्ञानेश्वरी आणि भागवत बरं का, हे पिनळ कोड आहेत आपले. एक दिवाणी न्यायालय आणि एक फौजदारी न्यायालय. याच्यामध्ये फैसला करता येतो. आपला फैसला झाला पाहिजे, बरं की नाही.
म्हणून सांगितलंय फैसला करून घ्यायचा. जन्म आलो त्याचे फळ झाले साचे, तुम्ही सांभाळलेले संती आणि भय निरसली खंती. जन्म मरणाच्या चक्रातून आपण सुटायचं आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो दादा, हा आता तुमच्याकडे श्रीमंती असेल, तुमचं शरीर निरोगी असेल, आता तुमच्याकडे जवानी असेल, तुमच्याकडे सगळं काही मुबलक असेल, पण कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, रातील निराली रांडा पोरे सकळ. पण त्यावेळेला सगळ्यांच्या पाठीमागे एक भय आहे आणि ते भय आहे मरणाचं. जन्म मरणाचे विसरलो चिंता, जन्म मरणाचे विसरलो चिंता, जन्म मरणाचे विसरलो संता, जन्म मरणाचे विसरलो संता, जन्म मरणाचे विसरलो चिंता, जन्म मरणाचे विसरलो चिंता, जन्म मरणाचे विसरलो संता, जन्म मरणाचे विसरलो संता. जन्म मरणाचे विसरलो संता, जन्म मरणाचे विसरलो संता. जन्म मरणाची विसरलो. आई तुम्हाला मी विचारतो, तुमच्या बरणीमध्ये हरभरे आहेत का? हरभरे आहेत ना बरणीत? जिवंत आहेत का मेलेले? सांगा बरं. तुमच्या बरणीमध्ये हरभरे आहेत, जिवंत आहेत का मेलेले आहेत? बघा है ना, सांगा ना काही पण. मी एकट्याने का देवाच्या बापाचं खाल घेऊन खाल्लंय का? मी एकट्यानेच बोलायचं असं काय का? हा, तुमचं पण काहीतरी काम आहे ना. कीर्तन म्हणजे उघड्या बाजारातल्या शाळा आहेत देवा, बरं का? इथं विचारलं जावं तुम्हाला किती ज्ञान आहे म्हणून नाही विचारत मी. आपल्याला त्याच्यातला गाभा काढायचे बाहेर म्हणून विचारायचंय. प्रश्न उत्तराचं काम आहे. तिथं गुरु शिष्याचा संवाद आहे. कळलं तुम्हाला? परमार्थ संवादाचा विषय आहे. तुमच्या बरणीमधले हरभरे जिवंत का मेलेले? जिवंत. बरोबर आहे ना? जिवंत. हा आई, गाईचं वासरू होणं लय चांगलं बरं का, पण मी जिथं तिथं पाहतो ती म्हशीची पोरच पाहतो जास्त. गाईचं वासरू असतात ना भाऊ, गाईचं वासरू 100 गाईमध्ये जर सोडलं ना, हा, तर त्याच्याच आईला जाऊन लागतं. पण म्हशीचं पाडू जर सोडलं ना, लाट मारली का मग पुढे जाईल. परमार्थामध्ये गाईची वासर पाहिजे, म्हशीची पोरं नाही चालत. विठ्ठल विठ्ठल एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कीर्तन प्रवचन म्हणजे दिल बैलाने की बात नाही, ढोलपरीचा तमाशा नाही. हा इथं फैसला करायचे, गुंता सोडवायची. आपल्याला जन्म मरणाच्या चक्रामध्ये आपण अडकलोय, याच्यातून आपल्याला सुटायचे आहे. कसं सुटता येईल? ते हरभरे आहेत नाही, ते जिवंतच आहेत. कधीचे आहेत ते? गेल्या वर्षी पेरलेले ते ना, आता बरणीत आहेत. आणि गेल्या वर्षी पेरले ते कधीचे होते? त्याच्या आदल्या वर्षीचे होते. अगोदर पेरलेले त्याच्या आदल्या वर्षीचे होते. बरोबर आहे ना? ते जे हरभरे आहेत ना, त्याच्या वरचं जर ते टर्फल जर काढून टाकलं तर त्याचे फुटाणे केल्यावर काय होईल? हा, आता फुटाणे करायला काय लागेल? हळद कुंकू व्हायचं का सप्ता ठेवायचा? त्याच्यावरचं टर्फल काढायला काय करावं लागतं? तव्यावर टाकवावं लागतं. तुमच्याकडे शेंगदाणे आहेत बघा, शेंगदाण्यावरचा जर टर्फल काढा घेतलं, यांना सांगितलं भाऊ टर्फल काढा,
नाकाने किती वेळ काढत बसाल. पण माझ्या ताई लोक हुशार आहेत. त्याने सांगितलं एवढे टर्फल काढून द्या, लगेच आग पेटवी, चूल पेटवे, तवा ठेवी, त्यावरती शेंगदाणे ठेवी, असं नुसतं हे करेल. किती वेळ लागला? ते टर्फल काढायला किती वेळ लागला? तसं तुमचा आणि आमच्यावर टर्फल आहे. ते टर्फल आहे वासनेचं. जन्म घेणे लागे संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे हरे रूप, त्याचे अंगे झाले हरी रूप, त्याचे झाले हरी रूप. आपल्याला जन्माला येण्याची जी वासना आहे, दारू पिण्याची वासना, मटण खाण्याची वासना, जिलेबी खाण्याची वासना, या क्षुल्लक वासना आहेत. याने आपल्याला जन्माला घालत भाऊ. फालतू वासना आहेत या. पण सगळ्यात मोठी वासना आहे ती जन्माला 184 मध्ये आपल्याला नेऊन टाकते. ती वासना म्हणजे देह वासना. या देहाला मी समजणं ही सगळ्यात मोठी वासना. रामाचं आणि रावणाची रास एकच होती. कळलं का तुम्हाला? रामाची आणि रावणाची रास एकच. पण रामाचं कर्म वेगळं, रावणाचं कर्म वेगळं. कळलं तुम्हाला? रावण देहाला रावण म्हणत होता आणि राम आत्म्याला राम म्हणत होता. कळलं तुम्हाला? मग आम्ही कोण? तुम्हाला जे नाव ठेवलंय ते नाव तुमच्या देहाची ओळख ह्या व्यवहारामध्ये विश्वामध्ये व्हावी. जिथं जाल तुम्हाला कोणीतरी हाक मारावी त्याच्यासाठी नाव ठेवलंय. का जन्माला आले तेव्हा नाव घेऊन आलते उपजल्या बालकाशी. कळतं ना तुम्हाला? नाव नव्हतं तुम्हाला, पण जगामध्ये व्यवहार चालावा म्हणून तुम्हाला नाव ठेवलंय. तसं देवाला नाव नाही आणि देवाला रूप पण नाही. अव्यक्त निराकार नाही जे आकार, जे तुनी चर आणि आचर हरीशी. म्हणजे त्या देवाला नाव अनेक आहेत. जशी तुम्हाला वेगवेगळी नावं आहेत तसा देवाचे अवतार झाले, त्या अवताराला वेगवेगळी नावं आहेत. त्या नावाचा जप केला तर पुण्यकर्म होतं आणि पुण्यकर्माने स्वर्गाला जाता येतं. जन्म मरण टळत नाही. पण जो आत्मा जो आहे त्या आत्म्याचं भजन केलं तर जन्म मरण टळतं. त्याच्यासाठी माझ्या माऊलीने सांगितलं, नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धरून राहे, निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, आणि इंद्रिया सवडी लपू नको. कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्मा राम दाता तोची झाला, आत्मा राम तोची झाला, आत्मा राम त्याचा तोची जाणे. कोणाचे हे घर कोणाचे, आत्मा राम त्याचा तोची झाला, हे आत्मा राम त्याचा तोची झाला, आत्मा राम त्याचा तोची झाला. कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची जाणे. देह तो पाचाचे झाले, हे कर्माच्या गुणी गुंतले, भवचाके शुधले जन्म मूर्तीचा. हा देह पंचमहाभूताचा आहे. देह जाणार जाणार याशी काळोबा खाणार. इथे नाही उरो आले अवतार, इथं राम गेला, इथं भगवान श्रीकृष्ण सुद्धा गेले, इथं नाही कोण. म्हणून अर्जुना सांगितलं, अर्जुना या मृत्यूलोकीचे उफराटे म्हणून अवचट तिथं तू जन्माला आला. पण काय कर, झड झोडोनी वैला अनेक, ये भक्तीच्या वाटे लाग, तरीच पावशील अव्यंग निज धाम माझे. म्हणून गीता सांगते, राजगुह्य राजयोग. म्हणून त्याला त्या ज्ञानाला ज्ञानाचा राजा म्हणतात. आणि त्या ज्ञानाला ज्ञानाचा राजा म्हटल्याच्या नंतर त्या ज्ञानापासून समाज वंचित आहे. त्या ज्ञानापासून समाज वंचित आहे. इथं जो कीर्तनकार आहे त्या कीर्तनकाराचं ते काम आहे समाजाला योग्य दिशेने आणि योग्य मार्गदर्शन करणं, हे त्याचं काम आहे.
तो मेहरबानी करत नाही. आम्ही तुम्हाला कीर्तन सांगतो म्हणजे तुमच्यावर मेहरबानी नाही, ते काम आहे, ती ड्युटी आहे बरं का. म्हणून सांगितलंय त्या देवानं, त्या धर्मानं, त्या संतांनं तुमच्यावर विश्वास टाकलाय आणि त्या विश्वासाला तुम्ही पात्र झाले पाहिजे. म्हणून संत जे आहेत त्या संतांनी तुम्हा आम्हाला जो मार्ग दाखवला, तो मार्ग जो आहे तो मार्ग सहज आणि सोपा. तुका म्हणे सोपी केली पायवाट. मार्ग हा सोपा सुखरूप या कलियुगामध्ये बाकी कुठल्याच गोष्टी सांगितल्या नाही देवा. फक्त कलियुगी उद्धार हरीच्या नामे. पण ते नाम जे आहे ना, ते नाम त्यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात, त्याला तत्वज्ञान म्हणतात बरं का. म्हणून सांगितलंय बरं का, तत्वज्ञान होणं गरजेचं आहे. ब्रह्मज्ञान तयारच आहे, तत्वज्ञान होणं गरजेचं आहे. आणि ते ब्रह्मज्ञान जे आहे त्या माझ्या माऊलीनं मागणं मागितलं. ये मराठीयांचे नगरी ब्रह्मविद्येचा दुष्काळ करी. आमच्याकडे सगळं दुष्काळच लिहिलेला दिसतो. सांगितलं ब्रह्मज्ञान बोलणारे लय आहेत भाऊ. ब्रह्मज्ञान मुखे बोलो येईल सांग. अनुभवाचे अंग दाविता नाही. संन्यासाचे सोंग घेवो येईल चांग. वैराग्याची अंग दाविता नाही. कीर्तनकार झाला म्हणजे जन्म मरण टाळलेला असेल असं नाही. कीर्तनकार झाला म्हणजे काय देव कळाला असं नाही. बरेच कीर्तनकार, मला एक जण भेटला, मला म्हणतो आमच्या घरांमध्ये 7 पिढ्यांचा परमार्थ आहे, पण आमच्या स्वप्नात सुद्धा अजून देव आला नाही, तुम्ही सांगता देव सोपा आहे. मी त्याला म्हटलं एखादा दगड बांध गळ्यात, नाही विहिरीमध्ये जीव दे, नाही तर माळा काढणं, दारू प्यायला सुरुवात केली तरी तुझं काही वाईट व्हायचं नाही. ज्याला देवच कळत नाही त्यांनी देवाच्या गप्पा का माराव्या? ज्याला देवच माहित नाही, ज्याचा देवापासून संबंध विच्छेद झालेला आहे, ज्याला अजून देव कळत नाही, बघा हे सगळे जे आहेत ना, हे सगळे देव स्वरूप असताना सुद्धा त्याच्या पलीकडे मी जाऊन तुम्हाला सांगतो, तुम्ही देव होण्याच्या लायकीचे असताना सुद्धा तुम्हाला देव व्हावंसं का वाटत नाही? का वाटत नाही? तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला भगवंताच्या नामाकडे आपण जात नाही ना, समजायचं आपलं पाप वाढलेलंच आहे, त्याच्यामुळे आपल्याला जावंसं वाटत नाही. गोष्ट लक्षात घ्यायची, आपल्या जीवनामध्ये आपल्याला संधी आलेली आहे आणि त्या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे. माझे लोकमान्य टिळक सांगायचे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच. कळतं तुम्हाला? तसा ईश्वर प्राप्ती, ब्रह्मज्ञान प्राप्ती हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. आत्मप्राप्ती आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगेन, आपल्याला आपलीच प्राप्ती करून घेणे. हरपले आपणा पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून ऐकावे वानावे त्याची सदा. हरवले आपल्याला, आपल्या जवळून हरवले, आणि ती हरवलेली वस्तू शोधून घ्यायची. एकदा एक शास्त्रज्ञ होता, त्या शास्त्रज्ञानं काही प्रयोग करत असताना त्याच्याकडचं सुई हरवली, त्याची सुई. आणि सुई हरवल्याच्या नंतर तो बाहेर बल्ब लावलेला होता खांबावर, त्या उजेडामध्ये येऊन तो ती सुई शोधायला लागला. त्यावेळेला एक जण आला तिथे आणि विचारलं, भाऊ काय शोधताय? म्हणे माझी सुई हरवलेली, ती शोधताय. काय कुठे सुई हरवली? म्हणे माझ्या प्रयोगशाळेमध्ये मी प्रयोग करत होतो, तिथे सुई हरवली. तर म्हणे मग इथं काय शोधताय? म्हणे नाही, आमच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये लिहिलंय की हरवलेली वस्तू उजेडात शोधावी. हरवलेली वस्तू उजेडात शोधावी. तर म्हणे असं का? तर म्हणे दाखव तुझं पुस्तक. तर बघितलं, म्हणे पुस्तकात बरोबर लिहिलंय, पण गधड्या जिथं हरवले तिथं उजेड कर ना.
कळलं का तुम्हाला? तसा आपला देव ज्या ठिकाणी हरवलाय तिथं ज्ञानाचा उजेड करायला पाहिजे. आणि गुरु घाली ज्ञानांजन. गुरु काय करतात? ज्ञानाचं अंजन घालतात. कृष्णांजन एक वेळा डोळा घातले आडळ, ते मीरा दुःख गेले फिटले भ्रांतीचे. श्री गुरु तुमचा नाही बरोबर आहे तुमचं, पण मला तुम्हाला हे विचारायचं आहे, काकडा पाठ आहे का काकडा पेटलाय तुमचा? काकडा पाठ करून फायदा नाही, आपला काकडा पेटलेला असला पाहिजे. विठ्ठल आणि म्हणून तो काकडा पेटून घ्यायचा असेल, त्या जन्म मरणाच्या चक्रातून सुटायचा असेल, अभंगाचं पहिलं चरण. सद्गुरु वाचून कृ संसारी तारक, सद्गुरु वाचून संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचून संसारी तारक, सद्गुरु संसारी वाचून तारक, संसारी तारक, हे सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक. नसेची निष्ठंक अनकोनी, नसेची निष्ठंक अनकोनी, नसेची निष्ठंक अनकोनी, इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी, इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि ब्रह्मादि करोनी, ब्रह्मादि करोनी. सद्गुरु वाचुनी संसारी तारक. सद्गुरु शिवाय आपल्याला कोण तारणार नाही बाबा. हा. आणि तारणारा जो आहे सद्गुरु, तस गुरुना तोटा नाही. एक करती गुरु गुरु भोवती भारू शिष्याचा. कोंबडीला पिल्लं झाली ना, आमच्याकडे 40-40, 50-50 पिल्लं असतात. पण ज्याचा 40-50 पिल्लं आहेत ना, त्या कोंबडीचा चालण्याचा थाटच वेगळा भाऊ. मुर्गी बने बच्चे जने, उसके आगे पीछे थाट बाट, कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटा बाट. कोंबडी बाई मोकळीच्या मोकळी परत फुलकावर. गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य नदीला माशी धरी. माझ्या भगवंताचं म्हणणे भागवतामध्ये, मंत्रतंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहे ते आहेत. मंत्र आणि तंत्राचा उपदेश करणारे गुरु घरोघरी आहेत, पण शिष्याचे सद्वस्तू ते मिळविती, तयाशी श्रीकृष्ण सद्गुरु मानी. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. ढोंग सोंग करून नाही होत भाऊ परमार्थ. हा. छंदे सोंगे तरी देवा जोडे आईसे नाही, देवा जोडे आईसे नाही, देवा जोडे आईसे नाही. संगे सोय करी, देव जोडे ऐसे नाही, देव जोडी ऐसी नाही, देव जोडे ऐसे हो नाही. हो. छंदाने आणि सोंगानं देवने जोडला जातो. हा. हे आहे ना, तुम्हाला सांगतो, याच्यासाठी काय भांडवल लागत नाही दादा जास्त. हा. 150 रुपयाचं हे उपरणं आहे. हा. 300 रुपयाचं धोतर आहे, आणि त्याच्यावर शर्ट घातलं 400 रुपयाचं. 800 रुपयामध्ये अख्खा बुवा ओके लुटायला लोकांना. 800 रुपयात बुवा तयार रेडी. काहीच भांडवल लागत नाही देवा. काय भांडवल लागतं? तुम्हाला तर घासावी लागली ना भाऊ. हा. तुम्हाला असं वाटतंय महाराज लोक लय हुशार, काय हुशार काय नसते. तुम्ही लय हुशार आहे, तुम्ही लय घासले देवा. पण आम्हाला काय नाही. 4 ओव्या पाठ झाल्या, 4 अभंग पाठ झाले का बुवा चालला कीर्तन करायला. हा. एका महाराजाला मी विचारलं, भाऊ तुमच्या वाटीत खीर नाही आणि तुम्ही लोकांना खीर वाटायला निघालाय.
स्वय आपणाची रीता रडे पुढीलांच्या हिता. स्वतः रिकामटे कडा आहे, काही कळत नाही आणि लोकांना देण्याच्या गप्पा सांगतो. आमचे मुख्यमंत्री आहेत ना फडणवीस साहेब, घरी गेले ना घरी आणि लुंगीवर असले, लुंगीवर है ना, आणि बनियन घातलेली असली आणि फाईलवर जर सही मारायला कोणी गेला त्यांच्याकडे तर ती लुंगीवर केलेली सही मुख्यमंत्र्याचीच असेल ना. आणि मी त्यांच्यासारखे कपडे घालून गेलो आणि त्यांची सही मारली होईल का ती मुख्यमंत्र्याची सही? नाही. ज्याची पदवी त्यालाच. संत दिसायला कसे पण दिसतील भाऊ. हा, तुम्हाला माहितीये का, मोत्यापेक्षा गारा जास्त चमकतात माहितीये का. जे परमार्थ सांगायला निघालेत ना त्यांच्याकडेच परमार्थाची उणीव आहे. माऊलीच्या उशाला बसून काही लोक आहेत, पण माऊलीचा परमार्थ कळलेला नाही अजून. आणि तो जर कळला तर माऊली म्हणतात ही मराठींची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा. सोम्या गोम्याला नाही सांगितलं, प्रत्येकाला कोणी कसा पण असू दे परमार्थ करण्यासाठी जास्त लायकीचा पाहिजे अशी काय गरज नाही. लायकीचा लागतो. तुमच्या चापनेरमध्ये कुठल्या आलेल्या वरच्या आलेल्या लायकीचे लोक जन्माला येतात का? आणि खालचे आले का नालायक लोक जन्माला येतात? अर्जुनाने विचारलं, भगवंता परमार्थाच्या लायकीला कोण आहे? भगवंत सांगितलं, लायकीच्या काय खाणी नाहीत, लायकीच्या खाणी नाहीत. कोणी कसा पण असू दे, हो का दुराचारी विषयी आसक्त, पण संत कृपा त्वरित उद्धरते. भीक मागायला लायकी लागत नाही, पण भीक देण्यासाठी लायकी लागते. एकाने सांगितलं म्हणे, माऊलीचं असं संतांचं म्हणणं आहे की साहे ओझे त्यांचे त्याशी देऊ. बरेच लोक म्हणतात हे काल परवा दारू पितात, यांना काय ज्ञान सांगायचं. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी पुरा महाराष्ट्रात फिरतो. माझ्याशी जोडलेले जेवढे लोक आहेत ना त्यातले 80-99% लोक दारुडेच होते. आणि मी म्हणतो ज्याची दारू कुठं सुटत नसेल त्याला माझ्याकडे आणा. मी सुटली नाही त्याची दारू तर मी दारू प्यायला सुरुवात करेन. पण एक गोष्ट सांगू तुम्हाला, की दारू पिणारी जे आहेत ना ती त्यांच्याच घरात घुसतात. किती दारू पिलेली असली तरी आमच्या लोकांचा भरोसा नाही. विठ्ठल विठ्ठल माझे शब्द नीट समजून घ्यायचे आणि मग त्याच्यावर विचार करायचा. कळलं तुम्हाला? दारू पिणारी माणसं का आवडतात? तर त्यांना दारू पाणी टाकलेलं कळतं. ज्याला दारूत पाणी टाकलेलं कळत नाही त्याला दारुड्या म्हटलं जाणार नाही. नौखा असला बाई, पाणी टाकले दारू पिला ना तो असा करतो तो. आणि त्या दारू विकणाऱ्याला सांगतो, भाऊ 2 रुपये जास्त घेत जा, पण पाणी नको टाकू. आम्ही कधीपासून परमार्थ करत आलो, पण अजून चढतच नाही आम्हाला. चढते का? नाचूंगी 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 नाचूंगी, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. हरिनामामध्ये नाचता आलं पाहिजे. आणि कसं नाचता आलं पाहिजे? निर्लज्ज होऊन नाचावं. लाज भय शंका दुरावीला मान. नाचू कीर्तनाचे रंगी,